पहले हाथ दोनों अंदर डालो। नमस्कार मंडळी, असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे हा कानिपा मुरारी। मी तुमचा सहप्रवासी, मी वाटसरू, मी मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। प्रवास करत करत आपण आज येऊन पोचलेलो आहोत सांस्कृतिक शहर पुणे आणि सांप्रदायिक शहर सासवड यांच्या मधोमध वसलेलं बोबगाव या ठिकाणी। महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकारची मंदिरे आहेत। या प्रत्येक मंदिराचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतंच आणि काही ना काहीतरी एक वेगळेपण असतं। असंच आपलं वेगळेपण जपलेलं आणि काहीतरी चमत्कारिक ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं हे कानिपनाथाचं मंदिर। कानिपनाथ डोंगरावर बोबगावपासून साधारणपणे 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे। पुण्यावरून तुम्ही बोबदेव घाटाने खाली उतरल्यानंतर भिवरी हे गाव लागते आणि हे भिवरी गाव तुम्ही पास केल्यानंतर डावीकडे तुम्हाला या मंदिराचं शिखर खुणावतं। तुम्ही जर सासवडवरून येणार असाल तर 9 किलोमीटरच्या अंतरावर आल्यानंतर उजवीकडे तुम्हाला हे मंदिर दिसतं। नऊ नारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले। त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिपनाथ हे नाव पडले। कानिपनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले, धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले। नाथपंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी घेतली। गडाच्या पायथ्याशी पोचल्यावर समोर आपल्याला हे प्रशस्त पार्किंग पाहायला मिळतं। तुम्हाला जर पायऱ्यांनी चालणं कठीण वाटत असेल तर तुम्ही गाडी घेऊन थेट गडाच्या माथ्यावर पोहोचू शकता। कानिपनाथ गडाचे शिल्पकार हबप कृष्णाजी महादेव फडतरे बाप्पू यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण या गडाच्या चढाईला सुरुवात करूया। गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती नवनाथांची सुंदर शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात। या शिल्पावरून नवनाथांचा जन्म कसा झाला हे आपल्याला ज्ञात होते। प्रवेशद्वाराच्या अगदी मधोमध गुरुदेव दत्तांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते। नवनाथांचा आशीर्वाद घेऊन दत्तगुरूंना नमस्कार करून आपण या गडाचा पुढचा प्रवास चालू करूया। असं म्हणतात या कानिपनाथ गडावर कानिपनाथांनी 24 वर्ष तपश्चर्या केली होती। भक्ताच्या हाकेला धावणारे आणि नवसाला पावणारे हे कानिपनाथ। महाराणी येसूबाई आणि शाहू महाराज जेव्हा मोगलांच्या कैदेमध्ये होते तेव्हा महाराणी येसूबाईंनी मढी येथील कानिपनाथांना नवस केला की पुढील 5 दिवसामध्ये शाहू महाराजांची सुखरूप सुटका व्हावी आणि कानिपनाथ भक्ताच्या हाकेला धावून गेले आणि शाहू महाराजांची पुढील 5 दिवसामध्ये अगदी सुखरूपपणे सुटका झाली होती। मित्रांनो, तुम्हाला वाटेल हा पैलवान कुठे कुस्ती खेळायला चाललेला आहे काय? तसं काही नाही, कुस्ती खेळायचा प्रकार नाही आहे, परंतु या मंदिरामध्ये जाण्यासाठी एक प्रथा आहे की अंगावरचे कपडे बेल्ट जे काय असेल ते तुम्हाला इथे बाहेर काढून ठेवावं लागतं आणि आत जावं लागतं। चला, पूर्ण भारतामधलं असं हे एकमेव मंदिर असेल की ज्या ठिकाणी या गर्भगृहात म्हणजे गाभाऱ्यात जाण्यासाठी छोटी जागा आहे। आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस किती जरी मोठा असला जाड असला तरी ह्या छोट्या जागेतून तो आरामशीर जाऊ शकतो। जेमतेम 9 इंच रुंदी आणि 11 इंच उंची असलेल्या या छोट्याशा प्रवेशद्वारातून आत जाण्यासाठी या दादाला मात्र खूपच कसरत करावी लागली। एक नाही दुनिया दोन हाताला चल बाजूला चल जाता येत नाही चल
दोनों हाथ दूसरा चल हाँ जाओ और टेढ़ा होके जाओ, दोनों हाथ पहले डालो, चलिएगा। हाथ डालो अंदर, पहले हाथ दोनों अंदर डालो। चल बाजूला हो. रुपेश तुम जाओ यार, रुपेश तुम जाओ। चल बाजूला हो. हो बाजूला. इसको जाना, चार माणसं गेली असतील. इसको जाना ऐसा नाही करणे का. चल बाजूला हो. नहीं जा, आ जाओ। दुसऱ्यांना तर जाऊ दे. असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे हा कानिपा मुरारी. ह्या उक्तीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर खरोखरीच भगवंताविषयी प्रेम, श्रद्धा, काही भावना असतील तर तुम्हाला हे 9 इंच बाय 11 इंच प्रवेशद्वारसुद्धा रोखू शकत नाही ह्या भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी. तुमचं मन, अंतःकरण जर साफ असेल तर तुम्ही ह्या छोट्या गुहेतून सुद्धा आरामशीर आत जाऊ शकता आणि नाथांच्या चरणी लीन होऊ शकता. भक्तीमध्ये किती शक्ती असते याचा प्रत्यय तुम्हाला समोर दिसतोच आहे. एवढं आवडहवे शरीर घेऊन हे दादा नाथांच्या चरणी लीन झाले. वय वर्ष 60 पूर्ण जरी केले असले तरी यांचा उत्साह काही कमी दिसत नाहीये. कानिपनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन प्रत्येक भक्तगण मंदिराच्या बाहेर निघाला. ज्या पद्धतीने आपण या गर्भगृहामध्ये प्रवेश केला होता अगदी त्याच पद्धतीने आपल्याला गर्भगृहाच्या बाहेर पडावं लागतं. नाथांना पाठमोरू होऊन तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. ज्या पद्धतीने आपण आतमध्ये गेलो त्याच पद्धतीने प्रत्येकजण या मंदिराच्या बाहेर पडत होता. हिमालयामध्ये हत्तीच्या कानामधून जन्म घेतलेल्या कानिपनाथांनी संजीवन समाधी घेतली ते नगर जिल्ह्यातील मढी या गावी. आत्ता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की कानिपनाथांचं मंदिर ह्या बोपगावमध्ये कसं आलं, तर त्याविषयीची एक रंजक कथा आहे. ह्या बोपगावचे एक ग्रामस्थ होते. ते कानिपनाथांचे निस्सीम भक्त होते. ते प्रत्येक वर्षी नगर जिल्ह्यातील मढी या गावी अगदी न चुकता कानिपनाथांच्या दर्शनाला जायचे. प्रत्येक वर्षी त्यांचा हा क्रम चालू होता. एकही वर्ष खंड नाही पडला. परंतु वार्धक्यामुळे त्यांना जाणं शक्य होईना. म्हणून जेव्हा ते शेवटचे तिकडे गेले त्यावेळेस त्यांनी म्हणाले, नाथा आत्ता मी पुन्हा येईल याची मला खात्री वाटत नाही, कारण वार्धक्यामुळे माझं शरीर पूर्णपणे थकलेलं आहे. त्यावर नाथ उत्तरले, जर माझा भक्त माझ्या दर्शनासाठी येऊ शकत नसेल तर हा भगवंत त्या भक्ताच्या गावी जाईल. त्यानुसार कानिपनाथांनी ह्या बोपगावामध्ये म्हणजे ह्या कानिपनाथ गडावर आपले वास्तव्य केले असे म्हटले जाते. वर्षातील अगदी 365 दिवससुद्धा ह्या कानिपनाथ गडावर भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, महाराष्ट्रातील अगदी पुणे शहराच्या जवळ असलेलं हे अद्भुत आणि आध्यात्मिक ठिकाण पाहायला तुम्ही नक्की या. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन वळणावर, नवीन प्रवासात आणि नवीन आनंदासोबत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील.